नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईश्वर काका म्हणतात की अशोक जोशी जे काही बोलले ते अगदीच बरोबर आहे रे. अरे अडचणीला पैसे गाठीशी असावेत. देव न करो उद्या जर तुला एखादा आजार जडला तर मग तू काय करणार आहेस? तर अशोक मामा म्हणतात, जर मी माझ्या मुलांची शिक्षण पूर्ण करत नसेल, मी जर त्यासाठी नालायक ठरत असेल, तर मग जगून तरी काय करणार? त्यापेक्षा मेलेलंच बरं. ईश्वर काका म्हणतात की त्याने मुलाचे प्रश्न सुटणार आहेत का? आणि तू असं काही बोलू नकोस. या गोष्टीचा तू नीट विचार कर. तर अशोक मामा म्हणतात की यावरती पर्याय काय? ईश्वर काका म्हणतात की अशोक, तुला यावरती काय पर्याय आहे ना ते शोधून काढायला हवं. त्यानंतर पुढे सर्वजण जेवायला बसतात. अशोक मामा मात्र मुलांच्या शिक्षणाच्या विषयावरून टेन्शन मध्ये असतात आणि ते त्या गोष्टीचा विचार करत असतात. तर ईशान आणि इरा ह्या दोघांमध्ये जेवणावरून रेस लागलेली असते की कोणाचं जेवण लवकर आटोपते. पुढे ह्या दोघांमध्ये भांडण व्हायला सुरुवात होते. संयमी त्यांच्यावरती ओरडते की स्टॉप इट, तुम्ही कुठं शिकलेले आहात हे असं जेवणाची रेस लावायला? तर ईशान म्हणतो की आम्ही हे स्कूलमध्ये शिकलेले आहोत. इरा म्हणते की आजोबा, आम्ही कधी स्कूलमध्ये जाणार आहोत? ईशान म्हणतो की मला घरामध्ये खूप बोर होतंय, कधी जाणार आहोत आम्ही शाळेमध्ये? तर सैमी मध्येच म्हणते की तुम्ही हे जे काही असं पटापटा जेवलेले आहेत ना, दिस इज नॉट डन. आणि एक घास 32 वेळा चावायचा असतो हे पण शाळेमध्ये शिकवलेलं असतं. शिस्त नाहीये का तुम्हाला? तर ईशान म्हणतो की करेक्ट, शिस्त म्हणजे शिस्त, बरोबर ना अशोक? तर इरा ईशानला एक सापट मारते. ईशान लगेच म्हणतो की नाही नाही आजोबा आजोबा. संयमी म्हणते की जा आता जाऊन हात धुवा, असं रिकाम्या ताटावरती बसायचं नसतं. असं म्हटल्यावरती हे दोघ जण हात धुवायला जातात. पुढे संयमी अशोक मामांना म्हणते की मला एक प्रश्न विचारायचा होता तुम्हाला, विचारू का? अशोक मामा म्हणतात की हो बोल ना. संयमी म्हणते की तुम्ही आम्हाला शाळेमध्ये कधी घालणार आहात? कारण की माझं काही नाही, पण ईशान आणि इरा या दोघांना कधी घालणार आहात शाळेमध्ये? कारण की 1 महिना झालेला आहे ते शाळेत गेलेले नाही. यावरती अशोक मामा मात्र काहीच बोलत नाहीत. पुढे संयमी म्हणते की ठीक आहे, तुम्हाला जर नसेल प्रश्नांची उत्तर द्यायची तर देऊ नका, काही हरकत नाही. अशोक मामा म्हणतात की नाही नाही, देईन मी प्रश्नाचं उत्तर, पण आज नाही उद्या, तुला उद्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. त्यानंतर पुढे भैरवीच्या बाबांचा तिला फोन येतो. ते म्हणतात की भैरवी, तू झालीस का सेटल? भैरवी म्हणते की हो बाबा, आता मला पोझिशन सुद्धा मिळालेलं आहे घराचं. पुढे तिचे बाबा म्हणतात की मग मी तुला एक व्हिडिओ कॉल करू का? बरेच दिवस झालं आपण एकमेकांना पाहिलेलं नाही. भैरवी म्हणते की बाबा, तुम्ही मला नंतर फोन करा, आता मी जरा घाईते, मला बाहेर जायचंय. भैरवीचे बाबा म्हणतात अगं आता एवढ्या रात्री? तर भैरवी म्हणते की हो बाबा, आता मुंबई आहे इकडे, 9:30 म्हणजे मुंबईतले संध्याकाळ असते, विसरलात का तुम्ही? तिचे बाबा म्हणतात की बरं ठीक आहे, तू मुलांना भेटलीस का? भैरवी म्हणते की हो, मी आता त्यांना भेटायलाच चाललेली आहे. तिचे बाबा म्हणतात अगं बाई, आता कुठे चाललीस एवढ्या रात्री? अशोक माजगावरांना आता झोपायचं असेल आणि तू उगाच त्यांना डिस्टर्ब करतेस. तर भैरवी म्हणते की मी त्यांना फोन केला होता, त्यांना विचारूनच चाललेली आहे. तिचे बाबा म्हणतात अगं असं कोणाला फोन केला, मी येते तर समोरची व्यक्ती काही नाही म्हणणार आहे का काय? तू पण अगं मागच्या वेळेस चादणं पडलं होतं सड्यावरती, मला ते इराला दाखवायचं होतं. ही म्हणाली आपण त्यांना व्हिडिओ कॉल करूयात का? तर मी म्हटलं की नको, आता सगळेजण झोपले असतील, उगाच कशाला माजगावकरांना त्रास. तर भैरवी म्हणते की अहो करायचा ना फोन, आपल्याच माणसाला फोन करण्यासाठी त्यांची नियम का आपण पाळायचे? आणि संयमीच्या फोनवर फोन केला असता तर त्यांना काय कळालं असतं तसंही. तर तिचे बाबा म्हणतात की अरे बाळा, असं वागून चालत नाही, भैरवी तू ऐक माझं. तर भैरवी म्हणते की हे बघा बाबा, मला ना वाद घालायचा नाहीये, मला फक्त एवढंच सांगायचंय तुम्हाला की उद्यापासून तुम्ही केव्हाही व्हिडिओ कॉल करू शकता, कारण की उद्या मी मुलांना इकडेच घेऊन येणार आहे. असं म्हटल्यावरती तिचे बाबा म्हणतात अगं आम्ही सगळं काही ठरवून बसलेलो आहोत, माझगावकरांशी आमचं बोलणं झालेलं आहे की बाबा आपण नंतर बोलूया, असं म्हणत ती कॉल कट करून टाकते. पुढे अशोक मामा भैरवीचे काही बोलली की तुम्हाला जर त्यांचं शिक्षण परवडत नसेल तर ज्यांना त्यांचं शिक्षण परवडेल त्यांच्याकडे मुलं द्या. आणि जोशी सुद्धा बोलले होते की तुमची सगळी इन्व्हेस्टमेंट ह्या सगळ्यांसाठी पुरेशी नाहीये. या सगळ्या गोष्टींचा अशोक मामा विचार करत बसलेले असतात. त्यावेळेस तिथे इरा येते आणि ती त्यांना एक मिल्कशेक देते. अशोक मामा म्हणतात की काय हे बाळा? इरा म्हणते की हा रोज मिल्कशेक आहे. जेव्हा आई टेन्शन मध्ये असायची ना त्यावेळेस मी ही तिला द्यायची आणि त्यानंतर ती खुश व्हायची आणि तिचं टेन्शन पण जायचं. आजोबा तुम्ही टेन्शन मध्ये आहात ना? तर अशोक मामा म्हणतात की नाही रे बाळा, आधी टेन्शन मध्ये होतो पण आता तू आलीस ना, आता माझं टेन्शन गेलं. असं म्हणत ते तिच्याकडचा तो मिल्कशेक घेतात आणि पितात आणि म्हणतात की वा मस्त झालाय. इरा म्हणते की मस्त यमी आहे ना? आता बघा तुम्ही हा मिल्कशेक पिला ना की उद्या सकाळपर्यंत तुम्ही टेन्शन फ्री व्हाल. तर अशोक मामा म्हणतात नक्की ना? तर इरा म्हणते हो नक्की, बघाच तुम्ही. असं म्हणत ती त्यांचं एक पप्पी घेते आणि गुड नाईट म्हणून आतमध्ये झोपायला जाते. थोड्याच वेळात दारावरची बेल वाजते. अशोक मामा दरवाजा उघडतात तर समोर भैरवी असते. अशोक मामा म्हणतात ही काही वेळ झाली का दुसऱ्यांच्या घरी यायची? भैरवी म्हणते की माझं ऑफिस होतं त्यामुळे मला जमलं नाहीत. मुलं कुठे आहेत, झोपली आहेत का? अशोक मामा म्हणतात की झोपणार होती खरी, पण तुझी वाट पाहत जागत राहिलेली आहेत. भैरवी म्हणते की सो स्वीट, असं म्हणत ती आत येते. अशोक मामा म्हणतात की एकदा का मुलांचे नियम मोडण्याचं कौतुक केलं तर पुढं अवघड होऊन बसतं.
भैरवी म्हणते की नियम हे माणसांसाठी असतात, माणसं नियमांसाठी नसतात. आणि तसंही मुलं दुबईला असताना उशिरापर्यंत जागीच राहायची असं म्हणत ती पुढे निघून येते आणि म्हणते की समा. अशोक मामा म्हणतात की ती घरी नाहीये. तर संयमी ही इकडे शैफ अलीकडे आलेली असते. रियांश दरवाजा उघडतो आणि समोर संयमीला पाहून तो खुश होतो. संयमी म्हणते की शैफाली मावशी आहे का घरामध्ये? मला तिला हे पुस्तक द्यायचं होतं. रियांश म्हणतो की दीदी नाहीये घरामध्ये, ये ना आतमध्ये, असं म्हणून तो तिला आत बोलवतो. पुढे संयमी म्हणते की हे पुस्तक इराने घेतलं होतं, तिच्या लायब्ररी मधलं आहे, उद्याची लास्ट डेट आहे, त्यामुळं प्लीज आठवणीने तो तिला देही. पुढे संयमी म्हणते की बाय द वे सॉरी फॉर टुडे. रियांश म्हणतो इट्स ओके, आणि तसंही माझ्यावर चिडणारी तू काही पहिलीच व्यक्ती नाहीये. संयमी म्हणते अरे मग तू सांगून काय स्केच काढत? रियांश म्हणतो की ते जरा डिफिकल्ट आहे, कारण की आपली जी नॅचरल ब्युटी असते किंवा जे नॅचरल एक्सप्रेशन असतं ना, ते खरं तर डोळ्यांमध्ये असतं, आणि जेव्हा सब्जेक्ट करतो ना त्यावेळेस ते नॅचरल ब्युटी जी असते ना ती लूज होते, त्याच्यामुळे मी ते सांगत नाही. तर भैरवी म्हणते ठीक आहे, मग मी इरा आणि ईशानला भेटते. अशोक मामा म्हणतात की एक मिनिट. भैरवी म्हणते की तुम्ही मला असं मुलांना भेटण्यापासून अडवू शकत नाही. अशोक मामा म्हणतात की नाही नाही, मी तुम्हाला अडवत नाहीये, मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे महत्वाचं. तर भैरवी म्हणते की बोला ना, काय बोलायचं आहे? अशोक मामा मात्र तत मम मी मला असं करत असतात. भैरवी म्हणते की काय झालं, बोला ना, एवढं अवघड आहे का बोलायचं? कारण तुम्हाला बोलता येत नाहीये. अशोक मामा म्हणतात ते मला, मी ना सगळ्या गोष्टींचा विचार केलेला आहे, त्यामधून मला असं वाटतं की मुलांनी तुझ्याकडेच राहणं हे योग्य ठरेल. हे ऐकल्यावरती भैरवीला फार आनंद होतो. ती पुढे येऊन म्हणते की परफेक्ट, मला पण हेच वाटत होतं, त्यासाठीच तर मी दुबईवरून इकडे भारतामध्ये ट्रान्सफर करून घेतलेली आहे. आणि आता बघा, मी मुलांना ना दुबईत असलेल्या स्कूलची जी ब्रांच होती ना ती मुंबईत आहे ना तिथेच घालणार आहे. आता मी मुलांसाठी घर सुद्धा चांगलं घेतलेलं आहे झूला. तुम्हाला माहितच असेल की तिथला एरिया कसा आहे ते. आता मी मुलांची सर्व काही काळजी घेईल, मी त्यांच्यासाठी मेड सुद्धा ठेवेल, त्यांना मी काही कमी पडून देणार नाही. अशोक मामा म्हणतात मग इथं सुद्धा काहीच कमी पडत नव्हतं. भैरवी म्हणते मग कशाला मला घेऊन जायला सांगतायत? असं म्हटल्यावरती अशोक मामा मात्र तिच्याकडे केविलवाने बघतात. भैरवी म्हणते ठीक आहे, मी मुलांना घेऊन जाते, काही काळजी करू नका. तर इकडे आतमध्ये ईशान हा म्हणत असतो की बघ माझी बोटं कशी फिरतात, व्हिडिओ गेमवर चालल्यासारखी वाटते ते तुम्हाला. तर इरा ही कान देऊन ऐकत असते. ईशान म्हणतो ए इरा. तर इरा म्हणते "श्श, बाहेर मावशी आलेली आहे." ईशान उठतो आणि तो म्हणतो म्हणजे आता ह्यांच्यामध्ये भांडणं होणार. इरा म्हणते की ते भांडत नाहीयेत. तर ईशान म्हणतो काय ते भांडत नाहीये, स्ट्रेंज. इरा म्हणते काही स्ट्रेंज नाहीये, इरा इफेक्ट. तर ईशान म्हणतो काही बोलतीस हा तू डंबो. इरा म्हणते की मी सकाळीच आजोबांना सांगितलेलं आहे की मावशी खूप चांगली आहे, तिच्यासोबत भांडू नका, तिच्यासोबत मैत्री करा. तर ईशान म्हणतो आणि आजोबांनी तुझं ऐकलं? इरा म्हणते की ये चल, तू सोडून माझे सगळेच जण ऐकतात. ईशान म्हणतो की असं काहीच होत नाही, उलट मोठी माणसं ही भांडल्यानंतर आपल्यासारखं लगेच झटकीने बोलत नाही, आली मोठी सांगायला मला. तर इकडे संयमी आणि रियांश हे बोलत चाललेले असतात. संयमी म्हणते बाय द वे तुम्हाला सोडायला आला नाही तरी चालेल. रियांश म्हणतो तसं नाही, मी तसंही घराबाहेर पडणारच होतो, कारण की घरामध्ये बसून ना बोर होतं. संयमी म्हणते अरे वा, तुला पण बोर होतं का? तर रियांश म्हणतो हो ना, आपल्या वयाचं कुणीच नाहीये, सगळे वयापेक्षा मोठे आहेत ना, पण आता कॉलेज चालू होईलच, त्यामुळे ना असं बोर वगैरे काही होणार नाही. बाय द वे तुझा काय सीन आहे? तर संयमी म्हणते सीन म्हणजे? रियांश म्हणतो अगं म्हणजे तुझं कॉलेज वगैरे काय, तू काय करायचं ठरवलं आहेस पुढे? संयमी म्हणते की आम्ही ज्युनियर कॉलेजमध्ये आहे तशी, पण आता पुढे आमचं फ्युचर काय असणार आहे माहित नाहीये, पुढे कोणत्या मी कॉलेजला जाईल याची काहीच कल्पना नाहीये. तर इकडे भैरवी ही अशोक मामांना म्हणते की तुम्ही मुलांच्या फ्युचरची काही काळजी करू नका, मी त्यांना व्यवस्थित सांभाळेल. पुढे ती म्हणते की बाय द वे आता मी जाऊन पोरांना सांगू का, नाहीतर आपण दोघंच पोरांना बाहेर बोलवूया आणि सांगूया आणि मी त्यांना लगेच घेऊन जाते. तर अशोक मामा म्हणतात आता लगेच, उद्या सकाळी घेऊन जा ना. तर भैरवी म्हणते नाही, उद्या माझं ऑफिस आहे, आणि तसंही मुलांना तिकडे सेट करायला वेळ जाईलच ना. अशोक मामा म्हणतात की कसं आहे ना, अमावस्या आहे, वेणू म्हणायची की अमावस्येच्या दिवशी घराबाहेर जाऊ नये. भैरवी म्हणते की मी असलं काही मानत नाही, त्यामुळे मी आत्ता घेऊन जाते त्यांना. अशोक मामा म्हणतात की प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, आजच्या दिवस मुलांना इथेच राहू द्या, मुलांच्या पण मनाची तयारी होऊ द्या. दुबईवरून मुलांना मी इकडे घेऊन आलो, ते असं झालंय ना की मांजरीच्या पिल्लांना मानेला धरल्यासारखं त्यांना इकडे घेऊन आलो, आणि आता इकडून तिकडे नेणार, उगाच पोरांची फडफड कशाला ना. तर भैरवी म्हणते ठीक आहे, आपण मुलांच्या बाजूने विचार करूया, त्याच्यामुळे आजच्या दिवस त्यांना इथंच ठेवूया, पण प्लीज त्यांना सांगा की उद्या सकाळपर्यंत बॅग पॅक करून ठेवा, मी त्यांना उद्या सकाळी लवकर घ्यायला येईल. अशोक मामा म्हणतात की थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू हे ऐकून भैरवीला मात्र आश्चर्य वाटतं. ती त्यानंतर तिथून निघून जाते. पुढे ती जिना उतरत असताना तिला संयमी भेटते. भैरवी म्हणते की अगं संयमी तू कुठे होतीस?
संयमी म्हणते की अगं मी ईश्वर आजोबांकडे गेले होते. भैरवी म्हणते बाळा प्लीज तू असं बाहेर एकटी पडत जाऊ नकोस, तुला काय माहिती का इथलं? तर संयमी म्हणते का मॉन माऊ, मी शैफाली मावशीकडेच गेले होते. इराने तिचं पुस्तक घेतलं होतं ना, ते द्यायलाच गेले होते. पुढे संयमी म्हणते की माऊ तू इरा आणि ईशानला भेटलीस का? भैरवी म्हणते की नाही मी त्यांना नाही भेटले, बहुतेक ते झोपले असतील. संयमी म्हणते की पण प्लीज भेट ना त्यांना, अगं ते दोघं जण खूप बोर होतात घरामध्ये. भैरवी म्हणते की उद्यापासून नाही कोणी बोर होणार, कारण की मी उद्या तुम्हाला इथून घेऊन जाणार आहे. असं म्हटल्यावरती संयमीला खूप आनंद होतो. ती म्हणते खरंच? भैरवी म्हणते की खरंच, मी तुला म्हटलं होतं ना की मी तुला 2 दिवसात घेऊन जाईल. हे घे, उद्या मी तुम्हाला सकाळी लवकरच घ्यायला येणार आहे. संयमी फार आनंदी होते आणि ती माऊला मिठी मारत म्हणते की आय लव्ह यू माऊ, आणि उद्या लवकर घ्यायला ये हा मला. भैरवी म्हणते की हो नक्की, उद्या लवकरच मी तुम्हाला घ्यायला येईल. आणि तसंही ताई ही माझी बहीणपेक्षा माझी आई जास्त होते, त्याच्यामुळे त्यांच्या मुलासाठी मी एवढं करणारच आहे ना. बाय द वे चल जा तू वरती आणि बॅग पॅक करून ठेव, असं म्हणत भैरवी तिथून जाते. त्यानंतर इकडे अशोक मामा हे मुलांच्या रूम मध्ये येतात. इरा म्हणते की आजोबा तुम्ही आम्हाला आज गोष्ट सांगणार आहात ना? अशोक मामा म्हणतात की नाही, आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार नाही, आज मी तुम्हाला एक गंमत सांगणार आहे. इरा म्हणते की काय? अशोक मामा म्हणतात की तुम्ही आता एका मोठ्या पॅलेस मध्ये राहायला जाणार आहात. तुमची माऊ तुम्हाला तिकडे घेऊन जाणार आहे. तुम्ही तिच्यासोबत तिकडे मोठ्या घरात राहा. असं म्हटल्यावरती ईशानला आनंद होतो. तो म्हणतो ये, आणि किती दिवस जायचं आम्ही? अशोक मामा म्हणतात की कायमचं जायचं तिकडे. तर इराला हे ऐकल्यावरती वाईट वाटतं आणि ती म्हणते की मग तुम्हाला औषध कोण देणार? तुम्हाला डोक्याला बाम कोण लावणार? तुम्हाला रात्री झोपताना दूध कोण प्यायला देणार? अशोक मामा म्हणतात की कोणीच नाही. ईशान म्हणतो मग आजोबा तुम्ही एकटेच घरामध्ये राहणार का? अशोक मामा म्हणतात की हो, मग मला अख्खा बेड मिळणार राहिला, मला पसारा सुद्धा आवरावा लागणार नाही, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मला टॉयलेटसाठी थांबावं सुद्धा लागणार नाही. इरा म्हणते पण आजोबा मला तुमची आठवण आली तर? अशोक मामा म्हणतात की मग आपण व्हिडिओ कॉल करूयात ना. इरा म्हणते पण मग व्हिडिओ कॉल मधून पापी नाही देता येत आजोबा. अशोक मामांना त्यावेळेस रडू आलेलं असतं. इरा म्हणते की आजोबा तुम्ही रडतायत का? ईशान म्हणतो की डब्बो मोठी माणसंही रडत नाहीत. अशोक मामा म्हणतात की बरोबर आहे, मोठी माणसंही रडत नाहीत, मोठ्या माणसांना रडायलाच येत नाही. बर चला जाऊ द्या, आता तुम्ही झोपा लवकर आणि उद्या सकाळी लवकर उठा, तुमची मावशी तुम्हाला घ्यायला येणार आहे ना 9 वाजता, चला चला झोपा. असं म्हणत ते मुलांच्या अंगावरती पांघरून घालतात. त्यानंतर पुढे 2 मिनिटं त्या मुलांकडे पाहतात आणि तिथून जायला निघतात. पुढे ते सय्यबीला म्हणतात की मी तुला म्हटलं होतं ना, तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरं उद्या मिळतील. आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.